हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण टू डायमेन्शनल काय राहतं, ॲरे काय राहतं बघितलं होतं. टू डायमेन्शनल ॲरे, त्यावरची प्रोग्राम, त्यावरची थिअरी आपण पाहिली होती. त्याचा सिंटॅक्स काय बघितला होता. त्यानंतर त्याला डिक्लेअर कसं करायचं, त्याला डिक्लेअर करणे म्हणजेच इनिशियलायझेशन, आणि त्याला डिक्लेअर करायच्या पद्धती कोणत्या कोणत्या, स्टेप्स म्हणजे पद्धती कोणत्या कोणत्या बघितल्या होत्या आपण. त्यापैकी दोन पद्धती होत्या मित्रांनो. दोन कोणकोणत्या त्या दोन पद्धती. पहिली पद्धत ही ऍट ए रन टाइम, ऍट ए टाइम ऑफ कंपायलेशन. म्हणजे आधी असे डिक्लेअर करायचे, हे पहा असे डिक्लेअर करायचं आहे टू डायमेन्शनल ॲरेला, किंवा असं सुद्धा तुम्ही डिक्लेअर करू शकता. ही दुसरी मेथड झाली, ऍट ए रन टाइम म्हणतात ह्याला. त्यानंतर आपण त्याचा प्रोग्राम घेतला होता आणि आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झाला होता. तर आज मी तुम्हाला हाच सेम प्रोग्राम मी तुम्हाला समजून सांगणार आहे. हाच कॉपी पेस्ट करून घेतो मी आणि तुम्हाला समजून सांगतो हा प्रोग्राम काय काम करते ते. त्यानंतर आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲरे घेऊया. महत्वाचा प्रश्न आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲरे. काय करूया, आधी कॅरेक्टरिस्टिक्स बघूया, त्यानंतर शेवटी आपण हा प्रोग्राम घेऊन जाऊया, ॲरे कसा घ्यायचा आणि ॲरे कसा द्यायचा, टू डायमेन्शनल ॲरे. तर आता पहा आपण काय करूया, कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲरे बघूया. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲरे मित्रांनो 2 मार्काला प्रश्न पडतो. मित्रांनो 2 मार्काला प्रश्न पडतो. एनलिस्ट 4 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲरे असा प्रश्न पडतो मित्रांनो परीक्षेमध्ये, तुमच्या MSBTच्या किंवा तुमच्या येणाऱ्या आता युनिट टेस्ट 1 ला तुम्हाला हा क्वेश्चन बघायला भेटू शकतो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲरे एनलिस्ट म्हणते. एनलिस्ट म्हणल्यावर नुसतं काय करायचं, हे रेड लाईन मधलं लिहायचं, हे रेड लाईन मधलं फक्त लिहायचं. 2 मार्कासाठी प्रश्न आला की 4 पॉइंट लिहायचे, 1 2 3 4. हे रेड दिसायलेत ना बोल्ड लाईन्स, त्याच लिहायच्यात फक्त. सेम डाटा टाइप, फिक्स साइज, कंटिन्युअस मेमरी अलोकेशन, इंडेक्स ऍक्सेस, सिंगल नेम, मल्टिपल व्हॅल्यूज आणि फास्ट ऍक्सेस. हे एवढं तुम्हाला लिहून यायचं मित्रांनो. यापैकी तुम्ही कोणतेही 4 लिहून येऊ शकतात. हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स झाले. चला तर बघू आता कॅरेक्टरिस्टिक्स कसं काय हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघू. चला सेम डाटा टाइप याचा अर्थ काय, म्हणजे ऑल एलिमेंट्स इन ॲरे मस्ट बी ऑफ सेम डाटा टाइप. म्हणजे एकदा आपण ॲरे मध्ये कोणता डाटा टाइप इन्सर्ट केला, एकदा जर इंटिजर व्हॅल्यू टाकले आपण तर आपल्याला इंटिजर व्हॅल्यूज टाकावं लागतात. जर आपण फ्लोट टाकल्या तर आपण फ्लोटच व्हॅल्यू टाकावं लागतात ॲरे मध्ये. जर 10 टाकलं तर इथं बाकी सगळ्या व्हॅल्यू सुद्धा काय राहणार, इंटिजरच राहणार. म्हणजे इथं 20 असू शकते, 22 असू शकते, इथं 100 असू शकते. पण पॉईंट मधल्या व्हॅल्यू जमणार नाहीत, फ्लोट व्हॅल्यू जमणार नाहीत. असं 11.5 अशा व्हॅल्यू जमणार नाहीत. कामून अशा व्हॅल्यू जमणार नाहीत, कारण की मित्रांनो इथं ॲरे हा सिंगल डाटा टाइप वरतीच हे राहतो. ॲरे मस्ट बी ए सेम डाटा टाइप असला पाहिजे, तेव्हाच तो रन होतो. फिक्स साईज, ॲरेची साईज ही फिक्स्ड असते मित्रांनो. जेव्हा तुम्ही ॲरे डिक्लेअर करता, असं ॲरे तुम्ही डिक्लेअर करता, ॲरेची साईज तुम्ही अशा ब्रॅकेट मध्ये देऊन टाकता मित्रांनो प्रोग्राम लिहिताना. तर ती प्रोग्राम मध्ये लिहिताना तुम्ही अशी साईज जर जेव्हा दिली तेव्हा ॲरेची साईज किती झाली, ही 10 झाली, हे आपल्याला लक्षात येतं मित्रांनो. ह्याच्याकडे बघून आपल्याला लक्षात येतं ॲरेची साईज किती, 10. मग एकदा जर 10 झाली ॲरेची साईज तर ती तुम्ही परत बदलू शकता का, नाही मित्रांनो. एकदाच तुम्ही इनिशियलाइज केली तर ती ॲरेची फिक्स साईज राहते. हे एक त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. हेच या वाक्यात मांडलेलं आहे. फिक्स साईज ऍट अ टाइम ऑफ डिक्लेरेशन कॅनॉट बी चेंज ड्युरिंग एक्झिक्युशन करताना तुम्ही त्याला चेंज करू शकत नाही. हे मी हे खाली लाईन लिहिल्यात का, हे तुम्हाला समजायसाठी या लाईनी. ऍक्च्युअल त्याचा आन्सर 2 मार्कासाठीच आहे. आणि हे ते रेड कलर मध्ये जेवढे दिसते का ते तुमचे आन्सर आहे 2 मार्कासाठीच, कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲरे. तर मित्रांनो आता बघा, कंटिन्युअस मेमरी अलोकेशन हा एक त्याचा कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणजे कसे, ॲरेची कंटिन्युअस मेमरी अलोकेट होते. कंटिन्युअस मेमरी अलोकेट म्हणजे तुम्हाला कळालं का, मी तुम्हाला काय म्हणलं होतं एकदा,
जेव्हा आपण ॲरे पहिलं लेक्चर जर तुम्ही बघितलं असेल, या आधीचे लेक्चर जर बघितले नसतील, इथे एक मेमरी बघितले नसतील तर बघून घ्या. इथे एक मेमरी लोकेशन्स राहते. मेमरी लोकेशन जर इथं 2000 मेमरी लोकेशन असली, इथं 2000 असली तर इथं 2002 असते. पुन्हा इथं 2004 असते. इंटिजर व्हॅल्यूसाठी 2006 राहते, 2008 राहते. असं 2 प्लस होऊन जातात. प्रत्येक ह्याच्यात 2 प्लस होऊन जातात मित्रांनो. जर इंटिजर व्हॅल्यूसाठी प्रत्येक ह्याच्यात 2 प्लस होते. तर आता पहा मित्रांनो काय म्हणते, कंटिन्युअस मेमरी लोकेशन, कंटिन्युअस मेमरी अलोकेशन. म्हणजे मेमरी ही कंटिन्युअस अलोकेट होते ॲरेला. ही एक त्याची कॅरेक्टरिस्टिक आहे. कंटिन्युअस म्हणजे एका बाद एक यालाच कंटिन्युअस म्हणतात. मेमरी अलोकेट होती. इथं 2000ला झालं तर इथं कितीला होईल, 2002ला, त्यानंतर 2004ला, त्यानंतर 2006ला. ही कंटिन्युअस होईल एका बाद एक. म्हणजे कशी एका बाद एक म्हणजे कशी, 2002 नंतर 2019 लिहू शकतो का आपण? 1900 लिहू शकतो का 2000 नंतर? नाही, कारण ही कंटिन्युअस नाही होणार. कंटिन्युअस म्हणजे याच्या पुढचे कंटिन्युअस सलग व्हॅल्यू, सलगच व्हॅल्यू. म्हणजे 1 2 3 4 ही असे आपण जे नंबर्स टाकतो ना त्याला कंटिन्युअस व्हॅल्यूज म्हणतात. इंडेक्स व्हॅल्यू असते ॲरेमध्ये, कॅरेक्टरिस्टिक ॲरेची बरं का. एक इंडेक्स व्हॅल्यू असतात माहिती तुम्हाला सर्वांना. इंडेक्स व्हॅल्यू चा वापर करून आपण ऍक्सेस करू शकतो. इंडेक्स व्हॅल्यूचा वापर करून कसा ऍक्सेस करू शकतो, जर समजा मला प्रिंट करायचा आहे ॲरे ऑफ, इंडेक्स व्हॅल्यू द्यायची आपण. इंडेक्स व्हॅल्यू काय द्यायची, इंडेक्स व्हॅल्यू द्यायची. समजा मी इंडेक्स व्हॅल्यू दिली 3, इंडेक्स व्हॅल्यू दिली मी 3, इंडेक्स व्हॅल्यू 3 दिली. मग मला काय प्रिंट होऊन येईल मित्रांनो, काय प्रिंट होऊन येईल पहा. मी इथे एक ॲरे काढून दाखवतो तुम्हाला. जेव्हा मी त्याला इंडेक्स व्हॅल्यू दिली 3, तर इथं काय प्रिंट होऊन येईल आउटपुटला. जेव्हा मी 3 इंडेक्स व्हॅल्यू दिली तिथं 40 50 इंडेक्स व्हॅल्यू लिहा. इथं 0 इंडेक्स व्हॅल्यू, इथं 1. 0 पासून सुरुवात होती. इंडेक्स व्हॅल्यूची माहिती नाही सर्वांना. पहिल्यांदा 0 1 2 3 4. पहा मित्रांनो, जेव्हा मी हे प्रिंट केलं तर मला काय आउटपुटला येईल, कोणती व्हॅल्यू, ही 30 व्हॅल्यू आउटपुटला येईल मित्रांनो. कसं काय बरं, हे सॉरी 30 व्हॅल्यू नाही, 40 व्हॅल्यू आउटपुटला येईल. कारण की ए ऑफ 3 प्रिंट आउट केले मी 3, तर ही व्हॅल्यू आउटपुटला येईल. 40 व्हॅल्यू आउटपुटला येईल मित्रांनो. कसं काय येईल, कारण की इंडेक्स व्हॅल्यू किती बघा, इंडेक्स व्हॅल्यू किती बघा, इंडेक्स व्हॅल्यू बघा, इंडेक्स व्हॅल्यू 3 इथं इंडेक्स व्हॅल्यू, आणि 3 इंडेक्स व्हॅल्यू वरती एलिमेंट कोणता आहे, हा एलिमेंट आहे. काय एलिमेंट आहे, 40 व्हॅल्यू आहे. म्हणजे 3 जेव्हा मी प्रिंट करीन, प्रिंट एफचा वापर करून जेव्हा मी हे प्रिंट करीन ॲरे मधला इंडेक्स व्हॅल्यू 3 त्याची व्हॅल्यू प्रिंट करीन, तेव्हा मला 40 ही व्हॅल्यू आउटपुटला येऊन जाईल मित्रांनो, आउटपुट स्क्रीनला. तर each element is accessed using index value starting from 0 in C लँग्वेज मध्ये स्टार्टिंग फ्रॉम 0 होती इंडेक्स व्हॅल्यूची. कळालं. सिंगल नेम मल्टिपल व्हॅल्यूज म्हणजे काय, सिंगल नेम, ॲरेचं नाव एकच राहतं की हो मित्रांनो, ॲरेचं नाव एकच राहतो ना. ॲरे जेव्हा क्रिएट करतो तेव्हा ॲरेचं नाव आपण ए देतो, बी देतो, सी देतो, जे आपल्या मनाला वाटेल ते देतो. तुमच्या मनाला जे वाटेल ते तुम्ही नाव देऊ शकता तुम्ही तिथं ॲरेचं. आणि मल्टिपल व्हॅल्यूज एकाच नावावरती स्टोअर होतात. पहा मित्रांनो, जेव्हा मला 10 आधी तुम्ही या युनिट 1 आणि युनिट 2 मध्ये काय केलं आपण, जेव्हा मला 10 व्हॅल्यू स्टोअर करायची होती, जेव्हा मला 20 व्हॅल्यू स्टोअर करायची, जेव्हा मला 22 व्हॅल्यू स्टोअर करायची होती, तेव्हा मला प्रत्येकासाठी एक वेगळा व्हेरिएबल बनवावा लागत होता. यासाठी ए बनवावा लागत होता, यासाठी बी बनवावा लागत होता, यासाठी सी बनवावा लागत होता. असे प्रत्येकासाठी मला वेगवेगळे व्हेरिएबल बनवावं लागत होते मित्रांनो. पण आता मला ॲरे, जेव्हा मी ॲरे डिक्लेअर केला, जेव्हा मी ॲरे बनविला, तेव्हा मला तिन्ही व्हॅल्यू एका ॲरे मध्ये टाकता येतात मित्रांनो. असे 10 20 22 अशा व्हॅल्यूज टाकता येतात. आणि जेव्हा मला ही व्हॅल्यू ऍक्सेस करायची असते तेव्हा मी कशी करणार, ॲरे ए आणि ब्रॅकेट मध्ये त्याची साईज देऊन टाकायची. कोणती व्हॅल्यू, इंडेक्स व्हॅल्यू देऊन टाकायची. व्हॅल्यू काय इंडेक्सची, पहा मला ही व्हॅल्यू डिस्प्ले करायची, म्हणजे इंडेक्स व्हॅल्यू 1 राहील. पहा इंडेक्स व्हॅल्यू कुठून सुरुवात होती, 0 1 2 3 4.
मला ही व्हॅल्यू 20 व्हॅल्यू डिस्प्ले करायची होती, मग इंडेक्स व्हॅल्यू कोणती डिस्प्ले करावं लागेल मला 1, तेव्हा ती 20 व्हॅल्यू आउटपुट स्क्रीनला येऊन जाईल मित्रांनो. आउटपुट स्क्रीनला 20 व्हॅल्यू येऊन जाईल. तर समजलं तुम्हाला इंडेक्स व्हॅल्यू सिंगल नेमवर मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर होतात ते सुद्धा समजलं. रिप्रेझेंटेड बाय वन व्हेरिएबल नेम बट कॅन स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज, हे बी सुंदर असेल. फास्ट ऍक्सेस, ॲरेचा फास्ट ऍक्सेस असतो. कसं काय फास्ट ऍक्सेस असतो? एनी एलिमेंट कॅन ऍक्सेस डायरेक्टली युझिंग इंडेक्स व्हॅल्यू मेकिंग ऍक्सेस व्हेरी फास्ट. इंडेक्स व्हॅल्यूचा वापर करून आपण ॲरे एलिमेंट ऍक्सेस करतो, हे तर तुम्हाला माहिती. तर इंडेक्स व्हॅल्यूचा वापर करून जेव्हा आपण ॲरे एलिमेंट ऍक्सेस करतो तेव्हा आपण फास्ट ऍक्सेसिंग करतो. असं दुसऱ्या जर काही कशाचा वापर करून आपण जर ऍक्सेस केलं, समजा आपण त्याची मेमरी लोकेशन देऊन ऍक्सेस करू शकतो, आपण ते जर केलं तर आपल्याला ती खूप अवघड जाईल आणि ती खूप टाइम कन्झ्युमिंग असेल. म्हणून तर इंडेक्स व्हॅल्यू ही फास्टेस्ट ऍक्सेस आहे. ॲरे मध्ये फास्टेस्ट ऍक्सेस आहे का? म्हणून इंडेक्स व्हॅल्यू मुळे. मग आता मित्रांनो कॅरेक्टरिस्टिक वर प्रश्न कसा येतो? 2 मार्कासाठीच प्रश्न येतो, जास्ती काही करायची गरज नाही. एवढेच हे रेड कलर मध्ये जे दिसायले ते लिहून येत, त्यापैकी कोणती 4 लिहून यायची. तुम्हाला जे समजते जे परीक्षेत आठवते ते 4 लिहून या. चला तर आता आपण प्रोग्राम बघूया, ते वरचा प्रोग्राम बघूया. आता हा प्रोग्राम मी तुम्हाला समजून सांगतो. चला तर आपण आपल्या कंपायलर वरती जाऊया. तर मित्रांनो मी आता प्रोग्राम कॉपी पेस्ट केलेला आहे आणि हा प्रोग्राम मी तुम्हाला काल रन करून दाखविलता आणि एक्सप्लेन करूच नाही शकलो, कारण की टाइम खूप, व्हिडिओची लेंथ खूप वाढलेली होती. आज मी हा प्रोग्राम तुम्हाला स्पेशली एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर चला आज हा प्रोग्राम एक्सप्लेन करून बघूया. मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, हे ॲरे घेण्यासाठी आणि हे ॲरे आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करण्यासाठी लॉजिक वापरलेलं आहे. पहिलं हे 2 फॉर ॲरे घेण्यासाठी, युजर कडून ॲरे घेण्यासाठी, ॲरेच्या व्हॅल्यू या ॲरेवरती टाकण्यासाठी हे पहिले 2 फॉर लूप वापरलेले आहेत. आणि दुसरे 2 फॉर लूप त्या व्हॅल्यू या ॲरेवरच्या व्हॅल्यू आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करीत आहे. या प्रिंटएफचा वापर करून, इथं स्कॅनएफचा वापर करून आपण घेत आहोत व्हॅल्यू या ॲरे मध्ये. तर बघूया, आधी प्रोग्राम रन करून दाखवतो तुम्हाला. पहा, व्हॅल्यू 10, 20 मोठं करतो, व्हॅल्यू टाकतो 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. पहा, एंटर दाबल्यावर काय आलं आउटपुटला? हे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये स्टोअर झाल्यासारखं, रोज आणि कॉलम मध्ये स्टोअर झाल्यासारखं. मी तुम्हाला म्हणलं होतं पहिला ही इथं स्टोअर करणार, दुसरं इथं, तिसरं इथं, चौथं इथं, 5वं 6वं 7वं 8वं 9 अशा व्हॅल्यू स्टोअर होत राहणार रोज आणि कॉलम्सच्या फॉर्मॅटमध्ये. अशा व्हॅल्यू स्टोअर होत राहणार. त्याला 2 डायमेन्शनल असं मॅट्रिक्स म्हणतो मित्रांनो. तर त्याच्यावरचा एक फेमस प्रोग्राम हा येतो एक्झाम मध्ये. तर आतापर्यंत फक्त एवढंच लक्षात राहू द्या, ॲरे घेतात कसा, ॲरे इन्सर्ट कसं करून घ्यायचा हे लॉजिक, आणि ॲरे डिस्प्ले कसा करायचा हे लॉजिक. 2च लॉजिक लक्षात राहू द्या मित्रांनो तात्पुरते तरी. आणि जेव्हा मी आता आणखीन 2 लेक्चर झाल्यानंतर आपलं प्रोग्राम येणार आहे, एक मॅट्रिक्स वाला प्रोग्राम येणार आहे. ते प्रोग्राम 6 मार्कासाठी तुमच्या फायनल एक्झामला विचारला जातो. ते प्रोग्राम मी तुम्हाला समजून सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका. आधी हा प्रोग्राम मधलं हे आणि हे कसं काम केलं ते बघा. मित्रांनो आपण 10, 20, 30, 40, 50 अशा व्हॅल्यू 90 पर्यंत इन्सर्ट केल्या. पहिल्यांदा काय केलं आपण? ॲरे डिक्लेअर केला 3x3. ॲरे डिक्लेअर केला, ॲरेचं नाव काय दिलं पाहिजे, ॲरे असा डिक्लेअर केला. 3x3 साईज दिली, म्हणजे किती बॉक्स? 3 × 3, टोटल 9 बॉक्स. ॲरे डिक्लेअर केला, काय नावाचा ॲरे? ए नावाचा ॲरे. पहा, ए नावाचा ॲरे डिक्लेअर. आय आणि जे का घेतलं? पहिला फॉर लूप हे रोज साठी आणि दुसरा फॉर लूप कॉलम साठी, एवढं लक्षात ठेवा. आता पहिला फॉर लूप रोज साठी रो, आणि दुसरा फॉर लूप कॉलम साठी. हा फॉर लूप रो आणि कॉलम, रो आणि कॉलम, एवढंच लक्षात ठेवा, एवढंच लक्षात ठेवा. आणि आता मी सांगतो तुम्हाला काय काय होते. आय ची व्हॅल्यू 0, ही बेसिक. युजरला काय म्हणलं आपण? एंटर ॲरे एलिमेंट्स असं म्हणलं. मग आता ॲरे एलिमेंट्स आपल्याला या बॉक्स वरती स्टोअर करायचे, म्हणजे या ॲरे वरती स्टोअर करायचे. कशा करणार? स्कॅनएफचा फंक्शन वापर करून.
मग स्कॅनएफच्या फंक्शन वापर करून आपल्याला माहिती याची व्हॅल्यू इंडेक्स व्हॅल्यू 0 1 2, याची इंडेक्स व्हॅल्यू 0 1 2. आता मला या ब्लॉकमध्ये व्हॅल्यू टाकायची, या ब्लॉकमध्ये मला व्हॅल्यू टाकायची. कशी टाकणार? मला 10 व्हॅल्यू या ब्लॉकमध्ये टाकायची. 10 व्हॅल्यू कशी टाकणार? तर मला ए ऑफ अशी टाकणार मी, अशी ए ऑफ 0, आणि हे तर झालं रोज साठी आणि हे झालं कॉलम्स साठी. दुसरा ब्रॅकेट कशासाठी असते? कॉलमसाठी. आपला आधीचा लेक्चर बघितला नसेल तर ते बघून घ्या. यावरती मला 10 व्हॅल्यू टाकायची, तर मी अशी सिम्पली 10 व्हॅल्यू अशी टाईप करून टाकू शकतो मित्रांनो. इथं अशी व्हॅल्यू टाकू शकतो मित्रांनो. तर अशी व्हॅल्यू न टाकता मी फॉर लूपचा वापर करून प्रत्येकाच्या व्हॅल्यू न टाकता मी फॉर लूपचा वापर करून ह्या व्हॅल्यूज टाकू शकतो. फॉर लूप एकदा इथं एकदा इथं एकदा इथं अशा टोटल 9 व्हॅल्यू मी टाकू शकतो. म्हणून फॉर लूपचा वापर केलेला आहे इथं. कारण की एकच टास्क रिपीट करायचं आपल्याला, कारण की असेच प्रत्येक ह्याच्या व्हॅल्यू टाकावं लागणार आहेत. काल मी तुम्हाला इथे एक टेबल सारखं दिलं होतं, आपण ह्याच्यात व्हॅल्यू टाकावं लागणार, ह्याच्यात व्हॅल्यू टाकणार आहे. त्या टेबल मध्ये मी काय सांगितलं, असा टेबल होता बघा, b इज इक्वल टू 0 0, b01, b02, b01 b22 b20 असं काहीतरी होतं बघा. असं टेबल इथं मी तुम्हाला असं दिलता. तर त्या टेबल मध्ये प्रत्येकात व्हॅल्यू टाकायला आपल्याला वेळ लागेल, म्हणून आपण इथं फॉर लूप वापरलेला आहे. आता फॉर लूप मध्ये काय केलंय आपण, आय वरती 0 व्हॅल्यू टाकलेली आहे. आय काय आहे? लेस दॅन 3 आहे. 3 का म्हणून ठेवलं इथं? रोजची कॉलमची साईज आपण 3 ठेवली, म्हणून रोजची साईज 3 ठेवली ना, म्हणून लेस दॅन 3 करायचं आयला. आय काय आहे? आता सध्याला आयची व्हॅल्यू 0 आहे. 0 हा लेस दॅन 3 आहे का? कंडिशन काय झाली? ट्रू. कंडिशन ट्रू झाल्यावर मधल्या फॉर लूप मध्ये येणार, हे तर तुम्हाला माहिती. मग जे ची व्हॅल्यू डिक्लेअर झाली, जे ची व्हॅल्यू काय आहे? जे ची व्हॅल्यू 0 लेस दॅन आहे का 3 ची? 3 पेक्षा? हो, तर 0 लेस दॅन आहे 3 पेक्षा. मग परत कंडिशन ट्रू झाली तर स्कॅन एफ होणार. आणि आता सध्याला आय ची व्हॅल्यू काय आहे? 0. आणि जे ची व्हॅल्यू काय आहे? जे ची व्हॅल्यू पण 0 आहे. तर मित्रांनो, इथं ए ऑफ आय आणि जे वरती व्हॅल्यू स्कॅन केलेली आहे आपण. युजरने एंटर व्हॅल्यू केली ना, स्कॅन एफचं फंक्शन वापरून 10 व्हॅल्यू ही आपण ए ऑफ आय आणि जे, ए ऑफ आय आणि जे, आय आणि जे वरती टाकलेली आहे. ए ऑफ आय आणि जे. ए ऑफ आय आणि जे म्हणजे कोणता नंबर? ए ऑफ आय आणि जे म्हणजे कोणता नंबर? आय आणि जे वरती त्यांच्या व्हॅल्यूज ठेवा. म्हणजे ए ऑफ आय वरती कोणती व्हॅल्यू? इथं पहा 0. जे वरती कोणती व्हॅल्यू? जे वरती 0 व्हॅल्यू. जे वरती सुद्धा 0 व्हॅल्यू. मी प्रोग्राम समजून सांगत आहे. तुम्हाला परीक्षेत फक्त प्रोग्राम लिहायला विचारतात, समजून सांगायला विचारत नाहीत. मी तुम्हाला ते समजून सांगत आहे. कारण की तुम्हाला जर कधी कंपनीत विचारलं प्रोग्राम हे आम्हाला समजून सांगा, तर तुम्हाला समजून सांगता आलं पाहिजे, म्हणून मी समजून सांगत आहे. तसं तर परीक्षेमध्ये समजून सांगायला विचारत नाहीत, डायरेक्ट प्रोग्राम लिहून यायचा. हा सर्व प्रोग्राम तुम्ही लिहून यायचा. तर पहा आता, ए ऑफ आय ह्याच्यावरती व्हॅल्यू, पहिली व्हॅल्यू याच्यावरती जाईल, पहिली व्हॅल्यू याच्यावरती जाईल मित्रांनो. तर ती व्हॅल्यू याच्यावरती गेली म्हणजे 10 व्हॅल्यू इन्सर्ट केली, म्हणजे ए ऑफ आय वरती, ए ऑफ 0 0 वरती पहिली व्हॅल्यू गेली, म्हणजे 0 0 वरती कुठं? इथं पहिली व्हॅल्यू गेली, म्हणजे 10 व्हॅल्यू इन्सर्ट झाली मित्रांनो. इन्सर्ट झाली म्हणजे हे स्कॅनएफ फंक्शनचा वापर झाला. आता काय होणार? लूपच्या बाहेर निघत आहे, म्हणजे जे ला प्लस प्लस करून जाणार, जे ला प्लस प्लस करणार. स्कॅनएफचा वापर केल्यानंतर इथून आपला कंट्रोल कुठे जाणार? प्रोग्रामचा कंट्रोल जे ला, इथं जे प्लस प्लस ला, कारण फॉर लूप आहे. जे प्लस प्लस झाला म्हणजे जे ची व्हॅल्यू काय झाली? आता 1 झाली. जे ची व्हॅल्यू काय झाली? 1 झाली. जे ची व्हॅल्यू 1 झाल्यानंतर काय होणार? परत फॉर लूप चालणार. जे ची व्हॅल्यू सध्याला काय झाली? 1 झाली. 1 लेस दॅन 3 आहे का? हो, कंडिशन परत ट्रू झाली. परत स्कॅन एफ होणार. परत स्कॅन एफ झाल्यानंतर काय होणार? परत आय आणि जे वरती त्यांची व्हॅल्यूज टाकून द्या. आता काय झाली? जे ची व्हॅल्यू चेंज होती ना, जे ची व्हॅल्यू काय झाली? 1 झाली. सध्या जे ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे दुसरा 20 नंबर आपण ए ऑफ 0 1 वरती हे करीत आहोत, टाकीत आहोत. 20 नंबर ए ऑफ 0 1 वरती जाणार. पहा, 0 ए ऑफ 0 म्हणजे पहिली रो, 0 रो आणि पहिल्या कॉलमवर 0 रो पहिला कॉलम, म्हणजे इथं या ब्लॉक मध्ये जाणार. 20 व्हॅल्यू या ब्लॉक मध्ये जाणार. दुसऱ्यांदी एंटर केलेली व्हॅल्यू. आता तिसऱ्यांदी आपल्याला 30 एंटर करायची आणि ते या ब्लॉक मध्ये टाकायचे. म्हणजे आय ची व्हॅल्यू काय राहील? त्याच्यासाठी आय ची व्हॅल्यू काय राहील? आय ची व्हॅल्यू 0 राहायला पाहिजे. आय ची व्हॅल्यू 0 राहायला पाहिजे आणि जे ची व्हॅल्यू काय राहायला पाहिजे? 2 राहायला पाहिजे. इथं आय ची व्हॅल्यू 0, जे ची व्हॅल्यू 2 राहायला पाहिजे. मित्रांनो, आता इथून पहा, मी दुसरा कलर घेतो.
हे झालं. आता हे एक्झिक्यूट झाल्यानंतर स्कॅन घेतल्यानंतर परत परत जे प्लस प्लस कडे जाणार. जे प्लस प्लस झाल्यानंतर परत जे आता काय होणार 2 होणार. जे 2 होणार. 2 झाल्यानंतर परत कंडिशन चेक होणार. आता 2 इथं पहा 2 लेस दॅन 3 आहे का, कंडिशन ट्रू होणार. कंडिशन ट्रू झाल्यावर स्कॅनएफ परत एक्झिक्यूट होणार. स्कॅनएफ एक्झिक्यूट झाल्यानंतर आय आणि जी वरती व्हॅल्यू घेतलेली आहे. पहा पर्सेंटेजचा वापर करून @ वर आय आणि जी वरती व्हॅल्यू घेतलेली आहे. I1J वरती कुण्या I1J वरती ॲरेच्या I1J वरती सध्या आय आणि जेची व्हॅल्यू टाका इथं. परत जेची व्हॅल्यू बदल झालेली आहे. जेची व्हॅल्यू काय झालेली आहे 2 झालेली आहे. टाका 2 टाका. आता तिसरी व्हॅल्यू 30 व्हॅल्यू ए ऑफ आय किती 0 आणि कॉलम किती दुसऱ्या कॉलमवर 0 रो वरती दुसऱ्या कॉलम वरती. 0 रो म्हणजे इथं आणि दुसऱ्या कॉलम वरती म्हणजे इथं या ब्लॉक मध्ये. तर या ब्लॉक मध्ये तिसरी व्हॅल्यू ही येणार मित्रांनो 30 व्हॅल्यू येणार. 30 व्हॅल्यू येणार मित्रांनो. आणि इथं पहा परत काय होणार परत काय होणार हे झाल्यानंतर एक्झिक्यूट परत प्लस प्लसला जाणार. जे प्लस प्लस होणार. जे काय होणार 3 होणार. आता जे काय होणार 3 होणार. ब्लॅक कलर लक्ष द्या. ब्लॅक कलर. आता जे 3 झाला 3 हा लेस दॅन आहे का 3 पेक्षा. 3 लेस दॅन आहे का 3 पेक्षा. तर नाही मित्रांनो कंडिशन फॉल्स झाली. मग ही स्कॅनएफ एक्झिक्यूट होणार का नाही. स्कॅनएफ एक्झिक्यूट होणार नाही. म्हणजे या फॉर लूपच्या बाहेर पडणार प्रोग्राम. कुठं इथं प्रोग्राम येणार. प्रोग्राम कंट्रोलर इथे येणार. हे फॉर लूप तर संपला मित्रांनो. हे फॉर लूप तर संपला. पण याच्या बाहेरचा जो फॉर लूप आहे ते संपला का नाही. आयची व्हॅल्यू आणखीन रन होतच आहे. म्हणून आता आयची व्हॅल्यू बघायला जाणार प्रोग्रामवर. आता प्रोग्राम कंट्रोलर आयची व्हॅल्यू बघायला जाणार. पहा जेची व्हॅल्यू तर आपल्याला समजली एंड झाली. आता आयची व्हॅल्यू प्रोग्राम कंट्रोलर बघायला येणार. म्हणजे कुठून इथून जाणार. इथून परत इथं जाणार आणि आयची व्हॅल्यू प्लस प्लस करणार. आयची व्हॅल्यू काय होती 0. प्लस प्लस केल्या म्हणजे 1 ने वाढली. प्लस प्लस ऑपरेटर काय करते. प्लस प्लस म्हणजे इन्क्रीमेंट ऑपरेटर. याला काय म्हणतात इन्क्रीमेंट ऑपरेटर. इन्क्रीमेंट ऑपरेटर काय करते आयची व्हॅल्यू 1 ने वाढवते. ज्याची व्हेरिएबलची व्हॅल्यू 1 ने वाढवते. 1 ने वाढवते. म्हणजे आता आयची व्हॅल्यू काय होणार 1 होणार. 1 ने वाढविल्यानंतर आयची व्हॅल्यू 1 झाली. परत कंडिशन चेक होणार. 1 झाल्यानंतर 1 लेस दॅन 3 आहे का. कंडिशन काय झाली ट्रू झाली. ट्रू झाल्यानंतर काय होणार हा मधला फॉर लूप मध्ये जाणार. कोण प्रोग्राम कंट्रोलरचाच मेन खेळ आहे मित्रांनो. मेन खेळ तर प्रोग्राम कंट्रोलरचाच आहे इथं. जे नंतर जे वरती व्हॅल्यू 0 होणार. जे वरती सध्या व्हॅल्यू काय होणार 0. परत फॉर लूप एक्झिक्यूट होणार. जे वरती काय व्हॅल्यू टाकलेली आहे आता 0 व्हॅल्यू टाकलेली आहे. 0 लेस दॅन 3 आहे का. कंडिशन ट्रू झाली. परत स्कॅनएफ एक्झिक्यूट होणार. स्कॅनएफ एक्झिक्यूट झालं. तुम्हाला माहिती आय आणि जे वरती कशी व्हॅल्यू येत आहे. इथं पहा आय वरती आयची व्हॅल्यू टाका. आय वरती कोणती व्हॅल्यू टाका आयची व्हॅल्यू टाका. आणि जे वरती जेची व्हॅल्यू टाका. आयची व्हॅल्यू सध्याला काय आहे 1 टाका. जेची व्हॅल्यू सध्याला काय आहे 0 टाका. ए ऑफ 0 आणि 1 वरती व्हॅल्यू टाकायची आपल्याला. कोणती व्हॅल्यू नेक्स्ट व्हॅल्यू कोणती एंटर करणार युजर म्हणजे आपण कोणती एंटर केली होती 10 20 30 नंतर कोणती एंटर केली होती 40 व्हॅल्यू एंटर केली होती. 40 व्हॅल्यू एंटर केली. ती कुठं स्टोअर झाली इथं आपली स्टोअर झाली. आणि पहा इथं स्टोअर होत आहे का आयची व्हॅल्यू काय असं पाहिजे 1 आणि जेची व्हॅल्यू काय असं पाहिजे 0. तेव्हा हा ब्लॉक ऍक्सेस होते. पहा आयची व्हॅल्यू आहे का 1 आणि जीची व्हॅल्यू आहे का 0 म्हणजे हा ब्लॉक ऍक्सेस होणार. आणि या ब्लॉक वरती व्हॅल्यू जाणार ऍड्रेस ऑफ आय आणि जी वरती. आय आणि जी वरती म्हणजे या ऍड्रेस वरती ती व्हॅल्यू जाणार. म्हणजे 40 व्हॅल्यू इथं येणार. या इथं स्टोअर होणार मित्रांनो. 40 व्हॅल्यू तिथं स्टोअर झाल्यानंतर परत इन्क्रीमेंटला जाणार. पहा इन्क्रीमेंटला जाणार. काय जाणार जे इन्क्रीमेंटला जाणार. परत जे इन्क्रीमेंटला गेलं जे प्लस प्लस होणार. जे प्लस प्लस झालं जे 1 होणार. 1 हा परत कंडिशन चेक होणार. 1 हा लेस दॅन आहे का 3 पेक्षा. कंडिशन ट्रू झाली. परत एक्झिक्यूट होणार स्कॅनएफ. आता जेची व्हॅल्यू काय 1 सॉरी आलं परत. मला वाटलं कुठे आता जाते की. आता जेची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितली होती काय होती 1. जेची व्हॅल्यू अपडेट झाल्यानंतर 1 आली. आता ए ऑफ 1 म्हणजे कोणता ब्लॉक हा ब्लॉक. ए ऑफ 1 म्हणजे हा ब्लॉक ऍक्सेस होणार. या ब्लॉक वरती नेक्स्ट व्हॅल्यू 50 व्हॅल्यू या ब्लॉक वरती स्टोअर होणार. पहा कसा लूप पळत आहेत. कसे दोन्ही लूप पळत आहेत. आणि जे लूप कशासाठी जे लूप रो भरत आहे आणि हा कॉलम भरत आहे. कळलं का मित्रांनो.
सॉरी, मी तुम्हाला आधी चुकीचं सांगितलं काही की चुकीचं सांगितलं मी तुम्हाला आधी. वरचा लूप हा कॉलम बघतो, वरचा लूप कॉलम बघतो आणि खालचा लूप रो बघतो. हा लूप कॉलम बघतो, कॉलम साठी राहतो, आय कॉलम साठी आणि जे रोज साठी. हे काही नाही, उगाच समजायसाठी मी तुम्हाला CR काढलेले रोज साठी आणि कॉलम साठी. काही नाही, बाकी तर तुम्हाला प्रोग्रामच लिहायला येतो परीक्षेमध्ये, एवढं काही टेन्शन घेऊ नका. प्रोग्राम समजून घ्या फक्त, काय काय मी सांगत आहे, कसा कसा लूप पडत आहे, कसा कसा फॉर लूप चालत आहे. तर पहा, हे झालं. परत इन्क्रीमेंट होणार, परत आता किती होणार, व्हॅल्यू 2 होणार. व्हॅल्यू 2 झाल्यानंतर परत स्कॅनएफ, जे ची व्हॅल्यू 2 होणार. जे ची व्हॅल्यू 2 झाल्यानंतर कंडिशन चेक झाल्यानंतर कंडिशन ट्रू निघली की मग काय होणार, स्कॅनएफ एक्झिक्यूट होणार. आता जे ची व्हॅल्यू 2, जे ची व्हॅल्यू 2 म्हणजे आय ची व्हॅल्यू 1 आणि जे ची व्हॅल्यू 2, ए ऑफ 1 2 म्हणजे इथून आणि इथं, म्हणजे ह्या ब्लॉक मध्ये 60 व्हॅल्यू स्टोअर होणार. 60 व्हॅल्यू इथं स्टोअर होणार. मित्रांनो 60 व्हॅल्यू तिथे स्टोअर झाली. आता काय होणार, परत इन्क्रीमेंट होणार. परत इन्क्रीमेंट झालं, जे ची व्हॅल्यू आता काय होणार, किती होती आता 2 होती, आता 3 होणार. 3, जे ची व्हॅल्यू जेव्हा 3 होणार मित्रांनो, तेव्हा काय होणार, आपला प्रोग्राम कंट्रोलर, जे ची व्हॅल्यू जेव्हा 3 होती तेव्हा आपला प्रोग्राम कंट्रोलर परत कंडिशन चेक करणार आणि कंडिशन चेक केल्यानंतर प्रोग्राम कंट्रोलरला ती कंडिशन बरोबर येणार नाही, म्हणजे फॉल्स येणार. कंडिशन फॉल्स होणार, हा लूप एक्झिक्यूट होणार नाही, म्हणजे स्कॅनएफ एक्झिक्यूट होणार नाही. लूपच्या बाहेर आलं म्हणजे इथं कर्सर आला आपला प्रोग्राम कंट्रोलर. त्यानंतर I++ करायचा जाणार. I++ केल्यावर सध्या आय काय आहे, 1 आहे. आता I+ करून 2 केला. I++ केल्यानंतर आय ची व्हॅल्यू काय झाली, 2 झाली. आता पहा मित्रांनो, आय ची व्हॅल्यू 2 झाल्यानंतर काय राहते, आय ची व्हॅल्यू 2 झाल्यानंतर कंडिशन चेक करणार. कंडिशन चेक केल्यानंतर काय होणार, कंडिशन चेक केल्यानंतर 2 <3 आहे का, हो, कंडिशन ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाली नंतर फॉर लूप परत एक्झिक्यूट होणार. परत जे ची व्हॅल्यू काय होणार, परत जे ची व्हॅल्यू 0 होणार. फॉर लूप एक्झिक्यूट झाल्यानंतर परत जे ची व्हॅल्यू 0. हे मी सध्या रफ करतो. परत जे ची व्हॅल्यू 0 होणार. नंतर परत जे ची व्हॅल्यू 0 झाल्यानंतर परत जे व्हॅल्यू 0 हा << आहे का 3 पेक्षा, हा चेक होणार. << आहे का 3 पेक्षा, हो, कंडिशन ट्रू निघली. मग स्कॅनएफ एक्झिक्यूट होणार. स्कॅनएफ एक्झिक्यूट झाल्यानंतर व्हॅल्यू बघा, आय वरती कोणती व्हॅल्यू, 2, म्हणजे ए ऑफ 2 वरती व्हॅल्यू जाणार, ए ऑफ 2. आणि जे वरती कोणती व्हॅल्यू आहे, 0, ए ऑफ 2 आणि 0 म्हणजे 2 इथं आणि 0 इथं, म्हणजे हा ब्लॉक ऍक्सेस होणार. म्हणजे 70 व्हॅल्यू इथं जाणार या ब्लॉक मध्ये, युजरनी एंटर केलेली. स्कॅनएफ द्वारा 70 व्हॅल्यू एंटर करीत आहोत. ऍड्रेस ऑफ कोणाच्या जाणार, ए ऑफ आयजीच्या. ए ऑफ आयजी म्हणजे आता आयजी वरती कोणत्या व्हॅल्यू सध्याला, ही म्हणजे हा ब्लॉक मध्ये जाणार व्हॅल्यू. पहा मित्रांनो, एकाच व्हेरिएबल वरती किती व्हॅल्यू स्टोअर केल्या आपण, किती व्हॅल्यू स्टोअर करीत आहोत. परत जे ची कंडिशन चेक होणार. इथून बाहेर पडल्यानंतर या कर्ली ब्रेसेस मध्येच आहोत, जर कंडिशन फॉल्स होत नाही तर या कर्ली ब्रेसेसच्या बाहेर जायचं नाही, आणि जर आय फॉल्स होत नाही तर या कर्ली ब्रेसेसच्या बाहेर जायचं नाही. हे समजलं मित्रांनो. परत कंडिशन चेक करायला जाणार, J++ होणार. जे काय होणार आता सध्याला 1 होणार, जे ची व्हॅल्यू 1 होणार. मग हा 1 आहे का 3 पेक्षा चेक होणार. कंडिशन काय होणार, ट्रू होणार. आहे ना 1 3 पेक्षा, म्हणून कंडिशन ट्रू झाली आणि एक्झिक्यूट झाला. परत आता जे ची व्हॅल्यू 1 आहे, स्कॅनएफ एक्झिक्यूट झाल्यानंतर जे ची व्हॅल्यू 1 टाका. जे ची व्हॅल्यू 1 टाका म्हणजे जी ची व्हॅल्यू 1 म्हणजे ऍड्रेस ऑफ 2 आणि 1 वरती व्हॅल्यू स्टोअर होणार. 2 आणि 1 वरती म्हणजे 2 आणि 1 वरती इथं या ब्लॉक मध्ये 80 व्हॅल्यू स्टोअर होणार. आता 90 व्हॅल्यू टाकायची आपल्याला. 90 व्हॅल्यू कशावर स्टोअर होणार, परत इन्क्रीमेंट झाल्यानंतर इथं स्टोअर होणार 90 व्हॅल्यू. इन्क्रीमेंट झाल्यानंतर व्हॅल्यू काय होणार, आता जी ची व्हॅल्यू 2 होणार. इन्क्रीमेंट झाल्यानंतर जे ची व्हॅल्यू 2 होणार. प्रत्येक ह्याच्यानंतर इन्क्रीमेंट होत आहे मित्रांनो, लक्षात घ्या. जी ची व्हॅल्यू 2 होणार. आता 2 जी ची व्हॅल्यू 2 स्कॅनएफ एक्झिक्यूट होणार, कारण कंडिशन ट्रू झालेली आहे. ट्रू झाल्यावर 2 व्हॅल्यू म्हणजे जे ची व्हॅल्यू पण 2 ही इथं व्हॅल्यू स्टोअर होणार, या ऍड्रेसवर व्हॅल्यू स्टोअर होणार, म्हणजे इथं 90 व्हॅल्यू स्टोअर होणार. मित्रांनो आता सगळ्या व्हॅल्यू स्टोअर झालेल्या आहेत आणि आपले सगळे ब्लॉक भरलेले आहेत. आता हे आपल्याला माहिती झालं, पण याला माहिती कसं होणार, जेव्हा ही पण कंडिशन फॉल्स होईल, हा पण फॉर लूप फॉल्स होईल आणि हा पण फॉर लूप फॉल्स होईल, तेव्हा माहिती होणार. तुम्ही म्हणता सर आता इन्क्रीमेंट करा की, आता जे ला इन्क्रीमेंट करू. जे ला इन्क्रीमेंट केल्यानंतर 3 होणार.
जे 3 झालं ही कंडिशन काय होणार फॉल्स होणार. पहिला बघा मधला फॉर लूप फॉल्स झालेला आहे. आता बाहेरचा फॉर लूप फॉल्स झाल्यानंतर हा आपला ऍरे घेण्याचा कन्सेप्ट संपणार. ऍरे मध्ये घेण्याचा कन्सेप्ट संपणार. ऍरे इन्सर्ट करण्याचा कन्सेप्ट संपणार. पहा मित्रांनो ही इथून बाहेर आला मग इथं कंट्रोलर आला. इथून आयला इन्क्रीमेंट करणार. आय इन्क्रीमेंट केल्यानंतर आय 2 आहे आता 3 होणार. 3 झाल्यानंतर ही कंडिशन काय होणार फॉल्स होणार. पहा बाहेरला बी फॉर लूप फॉल्स झाला. बाहेरला फॉर लूप फॉल्स झाला. दोन्ही फॉर लूप फॉल्स झाले म्हणजे इथून प्रोग्राम कंट्रोलर बाहेर आला. हे सगळं आपलं एक्झिक्यूट झालं सेफली. पहा मी सगळं रफ करतो आता. सगळं तुम्हाला समजलं असेल आता. एक्झिक्यूट झालं सेफली. आता काय होणार प्रत्येक व्हॅल्यू इथं एक्झिक्यूट झालेली दिसणार. आणि आता याचा वापर करून प्रत्येक व्हॅल्यू आपण याच्यावरती टाकून घेतली. कशावरती या ऍरे वरती. पहा इथं बघा हे आपल्याला दिसणार तर नाही पण मी रिप्रेझेंट करून दाखविले. इथं बघा इथं बघा मी तुम्हाला अशा प्रकारे रिप्रेझेंट करून दाखवली मेमरीमध्ये कसं स्टोअर झालेले. आता या लॉजिकचा वापर करून असं स्टोअर होणार मेमरीमध्ये. आणि आता जेव्हा आपल्याला हे डिस्प्ले करायचं असेल तेव्हा हेच लॉजिक वापरायचं. प्रिंट फॉर लूप तेच वापरायचं. इथं सुद्धा तेच वापरायचं. सेम वरी जे वापरलं का तुम्ही आपण तेच वापरायचं सेम. फक्त स्कॅन एफच्या जागी प्रिंट एफ करायचं. प्रिंट करायचं आपल्याला व्हॅल्यू ना. स्कॅन तर केली आपण आधी. आता प्रिंट करायची व्हॅल्यू. मग आता स्कॅन एफच्या जागी प्रिंट एफ वापरून टाकायचं. पहिल्यांदा कॉलम प्रिंट होणार पुन्हा रोज प्रिंट होणार. असंच सेम लॉजिक प्रिंट एफ साठी वापरून. इथं पहा प्रिंट केले प्रिंट एफ %d स्लॅश का म्हणून वापरलाय गॅप बेटा म्हणून. दोन ह्याच्यात आता 10 झालं यामध्ये गॅप थोडा येईल आहे. त्यानंतर 20 व्हॅल्यू येईल यामध्ये थोडा गॅप येईल आहे. त्यानंतर 30 व्हॅल्यू येईल. /t म्हणजे टॅब. तर त्यानंतर एका व्हॅल्यू येतात मित्रांनो. /t चा वापर केल्यानंतर तुम्ही म्हणता हे गॅप कसा येईल तर ते गॅप /t मुळे येईल आहे. प्रत्येक एलिमेंट डिस्प्ले केल्यानंतर /t वापरला आहे म्हणून ते गॅप येत आहे. तर आता पहा मित्रांनो प्रत्येक ह्याच्यावरती व्हॅल्यू डिस्प्ले केली. व्हॅल्यू घेतली ऍड्रेस ऑफ ए वरती टाकली होती पहिल्या स्कॅन एफ द्वारा. ही घेण्यासाठी ऍड्रेस व्हॅल्यूज घेण्यासाठी आणि हे व्हॅल्यूज डिस्प्ले करण्यासाठी इथं काय केली प्रिंट एफचा वापर करून डिस्प्ले केलाय. पहा पहिली रो डिस्प्ले झाल्यानंतर म्हणजे पहिली रो मधला फॉर लूप कशासाठी असते रो साठी आणि बाहेरला कॉलम साठी. पहिली रो डिस्प्ले झाल्यानंतर आपला कंट्रोलर कुठे येणार आहे. पहिली रो डिस्प्ले झाल्यानंतर ओके पहिली रो अशी सगळी डिस्प्ले झाल्यानंतर आपला फॉर लूप /n वरती येणार. पहिली रो डिस्प्ले झाल्यानंतर ही कंडिशन काय होणार जेची कंडिशन फॉल्स होणार. फॉल्स झाल्यावर इथे येणार प्रोग्राम कंट्रोलर ही लाईन एक्झिक्यूट करणार म्हणजे /n. पहिल्यांदा हे 3 एक्झिक्यूट होणार. पहिल्यांदा हे 3 एक्झिक्यूट होणार त्यानंतर /n आलं म्हणजे नेक्स्ट लाईनला म्हणजे दुसऱ्यांदा इथे एक्झिक्यूट होणार. नेक्स्ट लाईनला म्हणजे दुसऱ्यांदा इथे एक्झिक्यूट होणार. पहा मी हे रफ करून सांगतो. पहिल्यांदा हे 3 एक्झिक्यूट झाले 10 20 30 हे 3 असे एक्झिक्यूट झाले 10 20 30. आता काय होणार हे जे मुळे 3 एक्झिक्यूट होणार. पहिल्यांदा आउटपुटला कसं येणार ते सांगत आहे मी. जे हे एक्झिक्यूट होणार 3 आउटपुटला येणार जेव्हा हे एक्झिक्यूट होणार तेव्हा. आणि ह्या /n चा वापर केल्यानंतर इथून पुन्हा खाली येणार आणि त्यानंतर 40 50 60 इथं आउटपुटला येणार. 40 50 60 असा गॅप देऊ आउटपुटला येणार. गॅप का म्हणून /t वापरले म्हणून इथं /t वापरले म्हणून. त्यानंतर परत इथून आईला चेक केल्यानंतर परत फॉर लूप ट्रू होणार. त्यानंतर परत खाली येणार. परत खाली आल्यानंतर 70 80 90 70 80 90 अशा व्हॅल्यूज डिस्प्ले होणार. असं तुम्हाला आउटपुटला येणार. आपण बघितलेलं आहे मित्रांनो. आधीच मी तुम्हाला प्रोग्राम रन करून दाखवलाय. पहा रन परत एकदा करून दाखवतो. ह्या वेळेस आपण व्हॅल्यूज वेगळ्या टाकून 1 2 3 4 5 6 7 8 9 पहा अशा आउटपुटला आलेल्या आहेत मित्रांनो. पहिल्यांदा व्हॅल्यू टाकलेली ही पहिल्या 3 व्हॅल्यू रो मध्ये झाल्या पहिल्या रो मध्ये. त्यानंतर /n चा वापर झाला म्हणून खाली आलं. दुसऱ्या 3 व्हॅल्यू 4 5 6 हे सेकंड रो मध्ये झाल्या आणि तिसऱ्या 3 व्हॅल्यू ह्या थर्ड रो मध्ये झाल्या. हेच आहे मित्रांनो ऍरे आपण युजर कडून घेत आहोत. म्हणजे मी टाईप करत आहे ऍरे आणि ती ऍरे फॉर्मॅट मध्ये डिस्प्ले दिसत आहे. या 2 डायमेन्शनल फॉर्मॅट म्हणतात याला. ह्या फॉर्मॅटला 2 डायमेन्शनल फॉर्मॅट म्हणतात. तर तुम्हाला प्रश्न कसा पडतो यावर मी IMP क्वेश्चन्स जेव्हा आपण घेताना तेव्हा
प्रश्न शेवटी मी तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक युनिट झाल्यानंतर मी IMP क्वेश्चन्स देतो. IMP क्वेश्चन्स मध्ये मी तुम्हाला यावरती प्रश्न कसा पडणार ते तुम्हाला सांगून देईन. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. शेवटपर्यंत आपले लेक्चर्स बघत राहा. जर तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल, काही समजलं असेल, काही नॉलेज भेटलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, या युनिटच्या नोट्स युनिट 3च्या नोट्स तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी टाकणार आहे. व्हॉट्सअप चॅनलवरती मी टाकणार आहे. व्हॉट्सअप चॅनलची लिंक आपल्या पीजीटेक अकॅडमीच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली ती लिंकला तुम्ही क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा आणि त्यावरती मी तुम्हाला नोट्स दिलेल्या आहेत. टेन्शन घेऊ नका. तुम्ही सर्व सी लँग्वेज मध्ये मी आपला युनिट टेस्टच्या हप्त्याआधी किंवा 2 हप्त्याआधी आपला सिलेबस संपून टाकेन. सिलेबस म्हणजे किती? पहिल्या युनिट टेस्टला आपल्याला माहिती 3 युनिट येते. युनिट 1, युनिट 2 आणि युनिट 3 हे 3 युनिट पहिल्या युनिट टेस्टला येणार आहेत. तर टेन्शन घेऊ नका. आजचा हा प्रोग्राम झाला. आता आपल्याला उद्याच्या लेक्चर मध्ये ऑपरेशन्स ऑन ॲरे बघायचे आहेत. टेन्शन घेऊ नका. आपण खूप चांगलं करणार आहोत या सेमिस्टरसाठी. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपली हे फ्री लेक्चर्स कळवित राहा मित्रांनो. फ्री मध्ये नोट्स व्हॉट्सअप चॅनलवरती अवेलेबल राहणार आहेत आणि एकदम फ्री मध्ये मित्रांनो. फ्री मध्ये तर कोणी कोणाच्या पायाचा काटा सुद्धा काढत नाही, हे तर तुम्हाला माहिती. पण आपली अकॅडमी ही फ्री मध्ये सर्व तुम्हाला देत आहे. याची नोंद घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा ही व्हिडिओ. होप की तुम्हाला आजचा लेक्चर समजला असेल. बाय बाय.